नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 11 सप्टेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज देखील अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत. आज आपण पाहणार आहोत नेपाळमध्ये जेन झी आंदोलन, नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान आता कोण झालेले आहेत, तसेच भारताच्या शेजारील 6 देशांतील मोठे उठाव कोणकोणते आहेत आणि रॅम्पेज क्षेपणास्त्र हे कोणत्या देशांनी बनवलेले आहे आणि आता ते नुकतेच कोणत्या देशांनी विकत घेतलेले आहे. याबद्दलची आपल्याला संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करण्यापूर्वी कालचा एक प्रश्न पाहूया. नुकतेच भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सी-पी राधाकृष्णन. तर विद्यार्थी मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सी-पी राधाकृष्णन यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती सांगितलेली आहे. हवा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकता. आता आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 11 सप्टेंबर 1895 आचार्य विनोबा भावे यांची आज जयंती. ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून ओळखले जातात. तसेच भूदान चळवळीचे ते प्रणेते होते. त्यांनी गीतेचे मराठीत रूपांतर केले होते आणि ज्याचे नाव होते गीताई. विद्यार्थी मित्रांनो, विनोबा भावे यांच्या विषयी आपल्याला वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारला जाऊ शकतो, की त्यांचे ग्रंथाचे नाव म्हणजे गीताई या प्रश्नावर या ग्रंथावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा भूदान चळवळीचे प्रणेते कोण? तर विनोबा भावे. तसेच पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कुणाची निवड झालेली होती? तर विनोबा भावे. हे उत्तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तसेच आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा या अंगाने देखील आहे. कारण 11 सप्टेंबर 1893 या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केलेले होते. आपल्याला माहीतच असेल, की स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे जाऊन जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले हिंदू धर्माविषयीचे भाषण केलेले होते आणि ते प्रचंड असे गाजलेले होते. 11 सप्टेंबर 1906 महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला. आपल्याला माहितीच असेल, महात्मा गांधींनी सत्याग्रह चळवळ ही दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरुवात केलेली होती आणि पहिल्यांदा आजच्या दिवशी म्हणजे 11 सप्टेंबर 1906 या दिवशी सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरलेला होता. 11 सप्टेंबर 2001 वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीमध्ये दहशतवाद्यांनी 2 प्रवासी विमाने घुसून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी पावले होते. आपल्याला माहीतच असेल, 2001 साली USA मधील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे 2 इमारतीमध्ये अ, 2 प्रवासी विमाने घुसून दहशतवाद्यांनी ते विमाने हायजॅक केलेली होती आणि या विमानांच्या अपघातामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पावलेले होते. त्यामुळे आपल्याला याविषयी देखील माहिती असणं गरजेचं आहे. कारण दहशतवादी हल्ल्यावर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. 11 सप्टेंबर 2001. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. नेपाळमध्ये जेन आंदोलन. विद्यार्थी मित्रांनो, आता नुकतेच जेन आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे. ती पण नेपाळ या आपल्या भारताच्या शेजारील देशामध्ये आणि अतिशय महत्त्वाची ही न्यूज आहे आणि यामध्ये अजून डेव्हलपमेंट होणारच आहेत. पंतप्रधान के-पी शर्मा ओली म्हणजे नेपाळचे जे पंतप्रधान आहेत के-पी शर्मा ओली यांनी आता राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी नेपाळ देशामधून पलायन देखील केलेले आहे. पार्लमेंटसह अनेक महत्त्वाच्या इमारतींना निदर्शकांकडून जाळपोळ करण्यात आलेली आहे आणि लष्कराने शांततेने संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन देखील केलेले आहे. आता नेमके हे जेन आंदोलन काय आहे? याची पार्श्वभूमी काय? तर नेपाळमध्ये सोशल मीडिया बंद केलेले आहे. त्यामुळे लोकांनी संसदेवर हल्ला केलेला आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, सोशल मीडियाचा वापर आपल्याला कशा पद्धतीने होऊ शकतो आणि अ, आपल्याला सोशल मीडिया जर बंद केला म्हणजे कोणत्याही देशामध्ये, तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, हे आता नेपाळ या देशातून आपल्याला समोर जाणवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आपल्याला अशा पद्धतीचा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, की सोशल मीडिया ही एक दुधारी तलवार म्हणून आता ओळखली जाते. म्हणजे त्याचा फायदा तर आहेच, परंतु त्याचा तोटा किती पद्धतीने होतोय. कारण फक्त सोशल मीडिया बॅन केल्यामुळे अ, तरुण म्हणजे जे जेन म्हणजे आपल्याला आता पुढे पाहणारच आहोत जेन म्हणजे काय. तर याबद्दलची म्हणजे जेन लोकांनी, मुलांनी थोडक्यात कशा पद्धतीने आंदोलन हातात घेतलेले आहे आणि नेपाळसारख्या देशामध्ये कशा पद्धतीने त्यांनी हमला केलेला आहे, हे आता आपल्याला दिसून येत आहे. जेन सरकारविरुद्ध आंदोलनाला आता उग्र वळण देखील लावलेले आहे. संचारबंदी व सुरक्षा व्यवस्था निष्फळ झालेली आहे. तसेच आंदोलन हे देशभर पसरलेले आहे. आता या संपूर्ण आंदोलनाचं नेमकं कारण काय? तर सोशल मीडिया बंदी हे तर आपल्याला लक्षात आलं. परंतु दुसरेही कारणं यामागचे आहेत. ते म्हणजे भ्रष्टाचार आणि घराणेशाहीबाबत तरुणांचा संताप. तसेच शासनाची निष्क्रियता. विद्यार्थी मित्रांनो, नेमकं काय झालं, की
नेपाळमधील जे कोणते पॉलिटिकल लीडर्स होते, अ, वेगवेगळ्या म्हणजे 5 वर्षांनी असो, 2 वर्षांनी असो, राहून एक 2 ते 3 घराण्यांमध्येच ही सत्ता सतत राहत होती आणि हे जे घराणेशाहीबाबतचा तिथल्या नेपाळमधील तरुणांचा जो संताप होता, हा सोशल मीडियाद्वारे समोर येत होता आणि सरकारने काय केलं तर सोशल मीडियाच बॅन केलं. जेणेकरून तेथील विद्यार्थ्यांना असेल किंवा लोकांना असेल, की ही बातमी लोकांपर्यंत पोहोचणारच नाही. त्यामुळे काय झालं तर विद्यार्थ्यांनी हे सोशल मीडिया बंदी केली, की ज्याद्वारे सरकार विरोधात खूप साऱ्या गोष्टी पसरवत होत्या. तर त्यामुळे सरकारने बॅन केल्यामुळे तेथील जेन तरुणांनी हे आंदोलन हातात घेतलं आणि याला भ्रष्टाचार आणि घराणेशाहीबाबतचा संताप देखील असं सांगण्यात आलेलं आहे. आता नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदीचा निर्णय जाहीर केला. हा जाहीर केला 4 सप्टेंबर 2025 या दिवशी. यातील 26 प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यात आली. यामध्ये Facebook, Instagram, YouTube, WhatsApp, X म्हणजेच Twitter, LinkedIn, Reddit, Snapchat या मुख्य प्लॅटफॉर्मचा समावेश यामध्ये आहे. तर यातील बंदीचं नेमकं कारण काय? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व प्लॅटफॉर्मना सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक होते आणि या कंपन्यांना 7 दिवसांची मुदत दिलेली होती. या कंपन्या मुदतीत नोंदणी करण्यात अपयशी ठरलेल्या होत्या. त्यामुळे खोटे बातम्या, सायबर गुन्हे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंता म्हणून सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली होती. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने हे संपूर्ण आंदोलनाबद्दलचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, की जेनझी आंदोलन कोणत्या देशामध्ये आता नुकतेच झालेले आहे? किंवा अ, नेपाळमध्ये कोणत्या जनरेशनच्या लोकांनी आंदोलनाला हातात घेतलेले आहे? अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता या पुढची डेव्हलपमेंट न्यूज म्हणजे सुशीला कार्के या त्या नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान झालेल्या आहेत. म्हणजेच के-पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यामुळे आणि त्यांनी देशातून पलायन केल्यामुळे आता ते त्या जागी अंतरिम पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांची निवड करण्यात आलेली आहे. सुशीला कार्की यांची नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून निवड. त्या माजी मुख्य न्यायाधीश आहेत. 10 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या व्हर्चुअल बैठकीमध्ये 5,000 हून अधिक तरुणांनी भाग घेतला होता. या बैठकीत सुशीला कार्की यांना 58.9% मते पडलेली होती. सुशीला कार्की यांचं शिक्षण काय आहे तर काशी हिंदू विश्वविद्यालय यामधून त्यांनी राजकीय शास्त्रामध्ये एम-ए केलेले आहे. नेपाळच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. कार्की यांची जर आता नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदी जर नियुक्ती झाली, तर त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनतील. तर आता थोडक्यात पण नेपाळ या देशाबद्दल माहिती पाहूया. कारण सध्या वेगवेगळ्या मुळे नेपाळ हा खूप चर्चेमध्ये आहे. तर आपल्याला याबद्दलच्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय पश्चिम महोत्सव, पश्मिना महोत्सव हा काठमांडू, नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेला होता आणि हा पश्मिना महोत्सव पहिला होता, हे लक्षात घ्या. भारत-नेपाळ न्यायिक संवाद 2025 हा नेपाळमध्ये नुकताच 5 ते 6 सप्टेंबर 2025 या दिवशी झाला. तसेच नुकतेच नेपाळ अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा सदस्य देखील बनलेला आहे. आपल्याला या पद्धतीचा प्रश्न देखील विचारला येऊ शकतो, की नुकताच कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा सदस्य झालेला आहे? लक्षात घ्या, त्याचं उत्तर असेल नेपाळ. 4 ऑगस्ट पहिला बिमस्टेक म्हणजे 4 ऑगस्ट या दिवशी बिमस्टेकचा पहिला पारंपरिक संगीत महोत्सव पार पडलेला होता आणि यामध्ये नेपाळ हा देश देखील सहभागी झालेला होता. भारत-नेपाळ वैज्ञानिक सहकार्य मजबूत करण्यासाठी CSIR आणि NAST यांनी सामंजस्य करार देखील केलेला होता. नेपाळ सरकारने माउंट एव्हरेस्ट आणि 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरावर एकट्याने चढण्यास आता नुकतीच बंदी देखील घातलेली होती. भारत आणि नेपाळमध्ये सूर्यकिरण युद्धाभ्यास हा होतो, हे लक्षात घ्या. कारण आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो, की नेपाळ आणि भारतामध्ये कोणता युद्धाभ्यास दरवर्षी होतो? तर याचं उत्तर आहे सूर्यकिरण. आता बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही पाहतच असाल, नेपाळ हा लँडलॉक कंट्री आहे. लँडलॉक कंट्री म्हणजे त्याच्या चारही बाजूंनी हा लँड बॉर्डर आहेत, म्हणजे जमीनच आहेत. त्यांना समुद्राची बॉर्डर नाहीये. तर नेपाळच्या उत्तरेकडे चीन हा देश आहे. तर नेपाळच्या तीनही साइडला म्हणजे दक्षिणेकडे भारत हा देश आहे. तर त्याच्या उजवीकडे आपल्याला माहीत असेल तर भूतान हा देश आहे. परंतु त्यांची डायरेक्ट अशी बाउंडरी लागत नाही. परंतु नेपाळच्या सभोवतालचे देश कोणते? तर चीन, भारत आणि भूतान अशा पद्धतीचा प्रश्न देखील आपल्याला विचारण्यात येऊ शकतो. आता नुकतेच भारताच्या शेजारील 6 देशांमध्ये मोठे उठाव झालेले आहेत. म्हणजे भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशामध्ये आता कशा पद्धतीने आपण आपल्या शेजारील देशांसोबतचे आपले संबंध टिकवायचे, हा आता नक्कीच प्रश्न पडलेला आहे. 2021 पासून भारताच्या शेजारील 6 देशांमध्ये मोठे उठाव झालेले आहेत. नेपाळ उठाव 2025 म्हणजे जो नुकताच झालेला आहे तो. हा उठाव सप्टेंबर 2025 मध्ये मुख्यतः 7 ते 8 सप्टेंबर या दरम्यान झालेला आहे. उठावाचं कारण आता सांगितलं, की सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचार विरोधात तरुणांचे आंदोलन.
याचा परिणाम काय झाला तर पंतप्रधान के.पी. शर्मा ओली व राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी राजीनामे दिलेले आहेत. त्यानंतर नुकताच काही दिवसांपूर्वी बांगलादेश उठाव देखील झालेला होता. हा उठाव 5 ऑगस्ट 2024 या दिवशी झाला. या उठावाचं कारण होतं, की कोटा प्रणाली सुधारणा आणि शेख हसीना सरकारच्या अत्याचारी धोरणाविरोधात विद्यार्थी आंदोलने. याचा परिणाम काय झाला तर शेख हसीना पंतप्रधान पदावरून राजीनामा देऊन भारतात पळून गेल्या. तर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार देखील स्थापन झाले. त्यानंतर श्रीलंकेमध्ये 2022 साली उठाव झालेला होता. हा उठाव 9 जुलै 2022 या दिवशी झाला होता. उठावाचे कारण काय होते तर आर्थिक संकट, महागाई आणि सरकारच्या निष्फळ धोरणाविरोधात अर्गलाया आंदोलन झालेले होते. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा देऊन देश सोडावा लागले आणि रानिल विक्रमसिंघे यांनी हा कार्यभार स्वीकारलेला होता. त्यानंतर पाकिस्तान उठाव 2022. हा उठाव 10 एप्रिल 2022 या दिवशी झालेला होता. या उठावाचं कारण होतं की राजकीय संकट आणि लष्कराचा दबाव. याचा परिणाम काय झाला तर इम्रान खान यांचे पंतप्रधान पदावरून राजीनामे झाले होते आणि शेहबाज शरीफ यांनी सत्ता स्वीकारलेली होती. त्यानंतर अफगाणिस्तान उठाव 2021. हा उठाव 15 ऑगस्ट 2021 या दिवशी झाला. यामध्ये अमेरिकी लष्करी माघार झालेली होती आणि तालिबानचं लष्करी आक्रमण देखील झालेलं होतं. म्हणजे अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघार घेतली होती आणि त्याच वेळी तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता स्थापन केली होती. याचा परिणाम म्हणून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून पळून गेले होते आणि तालिबानने सत्ता ताब्यात घेतलेली होती. त्यानंतर म्यानमार उठाव 2021. हा उठाव देखील 1 फेब्रुवारी 2021 या दिवशी झाला होता. या उठावाचं कारण होतं की लष्करी उठाव होता हा. सत्ताधारी पक्षाच्या निवडणूक विजयाविरोधात हा उठाव करण्यात आलेला होता आणि याचा परिणाम काय झाला तर आंग सान सू की व विन मिंट यांची अटक झालेली होती आणि लष्करी शासन या ठिकाणी स्थापन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वही आपले भारतीय शेजारील देश आहेत. या सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणात उठाव झालेले आहेत. आता मी तुम्हाला जनरेशनबद्दल बोललोच, तर एकदा थोडक्यात जनरेशनबद्दल माहिती पाहूया. द ग्रेटेस्ट जनरेशन ही 1901 ते 1927 या कालावधीमध्ये जन्मलेल्या मुलांसाठी ओळखली जाते. द ग्रेटेस्ट जनरेशन. त्यानंतर द सायलेंट जनरेशन 1928 ते 1945. त्यानंतर बेबी बूमर्स हा 1946 ते 1964 या कालावधीत जन्मलेल्या लोकांसाठी बोलले जाते. त्यानंतर जनरेशन एक्स म्हणजे 1965 ते 1980. जनरेशन वाय हे म्हणजे 1981 ते 1996 ज्यांना मिलेनियल्स असे देखील म्हटलं जातं. त्यानंतर जनरेशन झेड हे 1997 ते 2012 या कालावधीतील लोकांसाठी बोलले जाते. तर जनरेशन अल्फा 2013 ते 2024 आणि जनरेशन बीटा हे 2025 ते 2039. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जनरेशन झेड किंवा जनरेशन झी, जेन झी आपण ज्याला म्हणतो, की ते 1997 ते 2012 या कालावधीतील जे मुले जन्मलेली आहेत, अ, यांना जेन झी म्हटलेले यांनीच आता नेपाळमध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणात केलेले आहे. आता पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे रॅम्पेज क्षेपणास्त्र. भारत इस्रायलकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. रॅम्पेज म्हणजे काय? तर हवेतून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहेत. ही क्षेपणास्त्रे भारतीय वायुसेनेच्या सुखोई 30, MKI, जग्वार आणि मिग-29 या लढाऊ विमानांमध्ये यापूर्वी समाविष्ट केले गेलेले आहेत. आणि यातून आता इस्रायलकडून भारत अजून देखील रॅम्पेज क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. आता याची वैशिष्ट्ये काय आहेत? तर याचा निर्माता आहे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज आणि इस्रायल मिलिटरी इंडस्ट्रीज. याचा हवेतून जमिनीवर मारा करणारे हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे, ज्याला भारतीय वायुसेनेमध्ये हाय स्पीड लो ड्रॅग मार्क 2 असे संबोधले जाते. याचा पल्ला 150 ते 250 किलोमीटर इतका आहे. याचा वेग सुपरसॉनिक म्हणजे ध्वनीपेक्षा जास्त याचा वेग आहे आणि याचा मॅक 2.2470 किलोमीटर पर अवर इतका प्रचंड याचा वेग आहे. याचे 570 किलो इतके वजन असून याची लांबी 4.7 मीटर इतकी आहे. लहान आणि हलके डिझाइनमुळे विविध लढाऊ विमानावर हे सहज बसवता येते. याचे लक्ष्य काय असते? तर बंकर असेल, रडार स्टेशन असेल, कमांड सेंटर्स असेल, हवाई तळ असतील आणि इतर उच्च मूल्याची लक्ष्य नष्ट करण्यासाठीचे हे डिझाइन यासाठी केलेले आहे. भारत सरकार रॅम्पेज क्षेपणास्त्रांचे उत्पादन मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत देशातच करण्याचा विचार करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा रॅम्पेज क्षेपणास्त्र इस्रायलकडून भारताने हे खरेदी केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. आता आजच्या चालू घडामोडीवर आधारित आज एक प्रश्न पाहूया. मिलेनियल्स हा शब्द कोणत्या जनरेशनसाठी वापरला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे जनरेशन एक्स, पर्याय क्रमांक 2 आहे बेबी बूमर्स, पर्याय क्रमांक 3 आहे जनरेशन झी आणि पर्याय क्रमांक 4 आहे जनरेशन वाय. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही उत्तर कमेंटमध्ये देतील, त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.